स्क्रीनवर पाहताय। तर सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केली असं म्हटलेलं आहे मनोज जरांगे पाटलांनी। अधिसूचना काढली मग सरकार अंमलबजावणी का करत नाही असा सवाल देखील जरांगे पाटलांनी केलाय। तर विशेष अधिवेशनाचा फायदाच होणार नसेल तर अधिवेशन घेतलं कशाला, विशेष अधिवेशनावर मनोज जरांगे पाटील यांनी टीका केलेली आहे। आम्ही ज्या मागण्या केलेल्या होत्या त्या मागण्यांसंदर्भात हे अधिवेशन बोलावण्यात आलेलं नाही, सरकारनं फसवणूक केली असा आरोप जरांगे पाटील यांनी केलेला आहे। याला दुसरा काही मार्गच नाही, फसवणूकच म्हणलं जातं। किती दिवस फसवणूक करणार तुम्ही? तुम्ही अधिसूचना काढली आणि आता तिची अंमलबजावणी नाही करणार, हे कुठं शक्य आहे? अधिसूचना काढलीच कशाला? सरकारी का कोणी तुम्ही? अधिसूचना तुम्हीच काढता आणि अंमलबजावणी तुम्हीच करणार नाही, मग अधिसूचना काढली कशाला? हे जर आरक्षण तुम्हाला द्यायचं होतं तर काढलीच कशाला? ही मागणी हाय कोणाची? कोणत्याच मराठीची नाहीये। आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे, त्याचं तर आम्ही पहिल्यांदा स्वागत केलेलं आहे। याच आंदोलनानं समाजाला दिलेलं आहे, त्याबद्दल काही दुमत नाही, दुमत असण्याचं काही कारण बी नाही। पण आमच्या सगळ्या सोयऱ्यांची आधी सुद्धा तुम्ही काढली, त्याची अंमलबजावणी कधी करणार तुम्ही? अधिवेशन घेतलं कशाला? अधिवेशन हे गोरगरिबाच्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे, करोडोच्या संख्येनं लोक एकत्र आलेले आहेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी अधिवेशन असतं। अधिवेशनाचा फायदाच होणार नसाल तर अधिवेशन घेतलंच कशाला? गोरगरिबांच्या मराठ्यांचं वाटलं करायला, याच्यासाठी करोडोच्या संख्येनं मराठा एकत्र आलाय का? एवढं मोठं अधिवेशन बोलवलं आणि कोणाचा तरी हट्टा पाहिजे एकच विषय घेता, आमच्यावर थोपवताय का ते आरक्षण?